परमेश्वराचे रूप आहे। जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाई शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर करीत आहेत स्वागत गीत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमंत अमरसिंह पाटणकर दादा, जनरल सेक्रेटरी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रल्हाद बंधू साळुंके, सचिव सह्यागिरी शिक्षण संस्था आकाशनगर यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड आरवाय सर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते। श्री एन.आय. डांगे सर, संस्थापक सह्यागिरी शिक्षण संस्था डेबेवाडी यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाचे गायकवाड सरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते। ज्येष्ठ शिक्षिका आमच्या मार्गदर्शिका सौ पाटील मॅडम या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। आजच्या या सेवानिवृत्ती सत्कार समारंभासाठी आम्हाला लाभलेले अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय अमरसिंह पाटणकर तथा दादा, जनरल सेक्रेटरी कोयना शिक्षण संस्था पाटण, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत, परंतु या विद्यालयामध्ये त्यांनी आपली प्रदीर्घ अशी सेवा बजावलेली आहे। कोयना शिक्षण संस्थेच्या बहुलेश्वर विद्यालय बहुले या ठिकाणाहून ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सह्यागिरी शिक्षण संस्था आकाशनगर मलकापूर कराड या संस्थेचं विद्यमान सचिवपद ज्यांच्याकडे आहे असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय साळुंके सर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे सह्यागिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डांगे सर या ठिकाणी व व्यासपीठावर मान्यवर आणि विद्यार्थी बालमित्रांनो, त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अध्यक्ष, प्रमुख अतिथी, मनानं दिलदार बोलणं दमदार, मनानं दिलदार बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असं सर्व समावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले सौ पाटील हे मॅडम। आज मॅडमचा निरोप व सदिच्छा समारंभ। मित्रांनो, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे। मित्रांनो, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे। चालता चालता पायांमधले बळ तेवढे जपत राहावे। चालता चालता पायांमधले बळ तेवढे जपत राहावे। कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांस ठावे। कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांस ठावे। तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे। वरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज तुम्ही जसं इथं बसलेला आहात तसंच मी सुद्धा याच शाळेचा भाग होते आणि मला इथून बाहेर पडून जवळजवळ 13 वर्ष झाली। 2012ला 10वी झालेली विद्यार्थिनी आहे मी आणि मला वाटतं माझे सगळे शिक्षक आहेत इथं, तर नक्कीच प्रत्येकालाच आपल्या शाळेत यायला आनंदच होतो।
यादव मॅडम बद्दल बोलायचं झालं तर मॅम आम्हाला 5वी ते 7वी पर्यंत आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. शिक्षक आहे, मास्टर्स, ग्रॅज्युएशन आणि PhD ते सुद्धा इंग्रजीतच करते. तर त्याचा पाया खरं म्हणायला गेलं तर या शाळेत भरला गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण 5वी ते 10वी इथं शिक्षण घेणं, त्यानंतर कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाऊन पुढचं शिक्षण घेणं आणि मास्टर्सला युनिव्हर्सिटीत पहिलं येणं हे आपल्या शाळेचाच एक विजय असं म्हणायला हरकत नाही. सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरुनी जाताना, सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरुनी जाताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवटचा घेताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवटचा घेताना. सौ पाटील मॅडम यांचं नातं आणि आमचं नातं की जसं हात आणि डोळे, हाताला लागलं की पटकन डोळ्यातून पाणी येतं आणि तेच पाणी पुसायला परत हाताला वर यावं लागतं. माणूस जीवनामध्ये जगत असताना तो किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व असतं. ही आवडते मत मनापासून ही शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा. आई हे संस्काराचं पहिलं विद्यापीठ असतं आणि शाळा हे संस्काराचं दुसरं विद्यापीठ असतं. खऱ्या अर्थानं मुलं ही विद्यालयामध्ये घडत असतात आणि त्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. त्यांचे विविध मॅडम यांनी 33 वर्ष सेवा आता एकाच वास्तू केलेली असल्यामुळे या वास्तूपासून दुरावताना मनाला झालेल्या वेदना सहन करणे इतके सोपे नसले तरी ते आनंदाने स्वीकारावीच लागेल. खूपच सुंदर असा शिवपूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अमरसिंह पाटणकर दादा, जनरल सेक्रेटरी कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय साळुंके सर, सह्याद्री शिक्षण संस्था आगाशीनगर, त्याचबरोबर आदरणीय डांगे सर, संस्थापक सह्याद्री शिक्षण संस्था ढेबेवाडी, या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, सन्मान्य अधिकारी, केंद्र प्रमुख मॅडम, सर्व माझे सहकारी, मुख्याध्यापक, सर्व शाखेचे शिक्षक, या सर्वांचं मी स्वागत करते. विद्यार्थी, विद्यार्थिनी, माझी विद्यार्थी, मुलं, या नातेवाईक, या सर्वांचं मी स्वागत करते. मी प्रथम आमच्या वडिलांना अभिवादन करून माझ्या भाषणाची सुरुवात करते. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी खूप शिकावं, कारण आमच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण म्हणजे सुविधा नव्हती. आई वडिलांना खूप वाटायचं की शिकावं, माझ्या मुलींना शिकावं, माझ्या मुलांना शिकावं. आमची खूप गरीब परिस्थिती होती, तरी आमच्या आई वडिलांनी आम्हाला काही कमी पडून दिलं नाही. शाळेत माझं शिक्षण 1 ते 4थी पर्यंत आमच्या ग्रामीण भागामध्ये गावात झालं. त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत मला 2 किलोमीटर अंतर चालून जावे लागते, तरी मी चालत जाऊन ते शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी 11वी 12वी सायन्स घातलं. त्याची खूप इच्छा, तो सायन्सलाच जायचं. आमच्या गावामध्ये कोणीही माझ्या इतकं शिकलं नाही. मी पहिल्यांदा आमच्या गावामध्ये BA झाली, त्यानंतर माझ्या मागे सगळ्या मुली शिकल्या. माझा आवाज छोटा असावा, त्यामुळे लाईटनं सुद्धा येण्याचं कष्ट थोडस वेळेत घेतलं. करा वृक्षावर माया मिळेल थंडगार छाया, करा वृक्षावर माया मिळेल थंडगार छाया. हा खरंच इथं सुंदर असा अनुभव या प्रांगणामध्ये आलेला आहे. इतर तर असं कुठं AC सारखं बसल्यासारखं वाटलं नाही. तर तसं पाहिलं तर हा जो कार्यक्रम आहे तो संमिश्र स्वरूपाचा आहे.
अनेक वक्त्यांनी सांगितलं की यामध्ये आनंदही आहे आणि अश्रू आहे, परंतु आनंद आणि अश्रू यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा मात्र अद्वितीय असा, अविस्मरणीय असा, हृदयस्पर्शी असा कार्यक्रम होतो. त्याचा भाग मला वाटतं इथं चाललेला आहे. ज्यांच्या कर्तृत्वानं, नेतृत्वानं आणि वक्तृत्वानं कोयना एज्युकेशन सोसायटी संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिकास पात्र ठरली, ते संस्थेचे जनरल सेक्रेटरी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमंत अमरसिंहजी पाटणकर तथा दादा. खर तर संजू दादा सुद्धा येणार होते. एक कवी मनाचा दिलदार माणूस म्हणूनच मी त्यांच्याकडे नेहमी पाहतो, परंतु ते काही कारणामुळे आले नाहीत. आणि सह्यागिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक डांगे सर आज 90कडे वय चुकले, शरीर अजिबात साथ देत नाही, परंतु नाती कशी जपायची हे मात्र त्यांच्याकडून शिकावं. कारण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ते नेहमी म्हणायचे की साळुंखे सर तुम्ही काही सांगू नका, मी येणार म्हणजे येणारच. आणि खरंच मी पुन्हा येणार वाल्यापेक्षा पण पुढचं काम आहे ते नक्की तिथं उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर खरं तसं पाहिलं तर शक्यतो खासगी संस्थांमध्ये एकाच संस्थेमध्ये काम करायचा योग येतो, पण मॅडमना 2 संस्थांमध्ये काम करायचा योग आला. अर्थात मला दोन्ही संस्थांचा लाभ झाला, परंतु हल्लीचा जमाना कसा आहे, काम संपलं की मागे वळूनच बघायचं नाही, गरज सर्वांनी वैद्य मरो. 20 वर्षापूर्वी सह्यागिरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. खूप काळ गेला मॅडम, तरी सुद्धा आमची आठवण ठेवली आणि माझ्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला दोन्ही संस्था असाव्यात या अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे मोठ्या मनाचंच हे काम आहे. खरंच मॅडम तुम्हाला या संदर्भामध्ये मी अगदी मनपूर्वक धन्यवाद देतो. आता काही माणसं खरंच हुशार असतात, कार्यक्रमाला कधी पोहोचावं त्यांना करेक्ट माहित असतं, परंतु आज मला आश्चर्य वाटलं की कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सगळीच माणसं इथं उपस्थित होती. म्हणजे चांगल्या माणसासाठी वेळ काढावा ही सुद्धा खरं तसं पाहिलं तरी अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि सगळेच वेळेत आले. खरंच या सगळ्याच उपस्थितांना मी अगदी मनपूर्वक नमस्कार करतो. अध्यक्ष माननीय श्री अमरसिंह पाटणकर दादा यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय ढेपेवाडी मी आयोजित केलेल्या ह्या आजच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त माझ्या समवेत उपस्थित असलेले सर्वात ज्येष्ठ आपले डांगे सर, जे सह्यागिरी शिक्षण संस्थेचे प्रमुख, तदनंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री साळुंखे सर, आजच्या सत्कार मूर्ती यादव पाटील मॅडम, त्याचप्रमाणे सर यादव पाटील आणि या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध आणि विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मॅडमच्या आई, सगळ्यात महत्वाचं आईला हे बघायला मिळणं खरंच नशीब आहे. प्रत्येक मुलांना एक वेळ जरा माझ्याकडे इकडे ऐकायचं, आपण लक्षात ठेवा, तुम्हाला बऱ्याच वेळ चाललाय डोक्यात चाललंय का आमच्यावर हा अन्याय चाललाय, बाईंचा सत्कारण आम्हाला सुद्धाही शिकवलं जात नाही. आम्ही सगळे शिकलो, BA BEd MA काय सगळ्या डिग्र्या मिळवल्या, BSc मिळवलं, सगळं मिळवलं. हे शिक्षण कुठं मिळालं का? जीवन कसं जगावं ते शिक्षण कुठंच मिळत नाहीये. ते आपण शिकायचं.